हाणामारीचं षटक आणि हाणामारीच्या षटकात काय होणार, काय बिघडणार हे पाहणं देखील उत्कंठावर्धक. चेंडूला भिरकावून लावलाय, चेंडू जातोय सरळ सीमारेखा पार. पंच आम्हाला दर्शवतात हा आहे घनघाती ब्रँडेड चौकार. नक्कीच विचार केला तर बैठी पटका आपल्याला पाहायला मिळतोय. पूर्णपणे फुलटॉस प्रतीचा चेंडू होता. एक भेट म्हणून म्हणलं तरी चालेल, एक गिफ्ट होतं आणि ते गिफ्टला पूर्णपणे स्वीकारले अतुल याने. गणेश वत्रेवर पूर्णपणे हावी झाले फलंदाज अतुल. नक्कीच विचार केला तर 5 धावा, एक चेंडूच्या सामती अखेर 5 धावा. पहिल्या चेंडूचा विचार केला तर अवांतर चेंडू होता, टप्पा पडल्यावर घरकीना बाहेर जातोय आणि मात्र अवांतर चेंडू होता. नक्कीच एका चेंडूच्या सामती अखेर 5 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. खूपच चांगल्या प्रकारची फलंदाजी वारंवार पाहायला मिळते गणेश याच्या माध्यमातून. मागच्या सामन्याचा विचार केला तर माफ करा, नक्कीच पुन्हा एकदा चेंडूला भिरकावून लावलंय. नक्कीच क्षेत्ररक्षक तिथे आहे उभा आणि मात्र 2 धावेतच समाधान मानावे लागेल. चेंडूची उचल केली जाईल, फेक केली जाईल आणि 2 धावेने धावसंख्येत होते भर. 10 धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7च्या घरामध्ये. एक शॉर्ट रन असणार आहे कुठेतरी, जी पॉपिंग क्रीज असते तिथे बॅट टेकवली नाहीये नीट रीतीने आणि एकच धाव तिथे भेटताना पाहायला मिळते. नक्कीच 6 धावा धावफलकावर आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. विचार केला अतुल याचा तर खूपच चांगल्या प्रकारची फलंदाजी नक्कीच पाहायला मिळते. गणेश वत्रेचा आपण याचा विचार करत होतो. नक्कीच चांगल्या प्रकारची गोलंदाजी वारंवार पाहायला मिळते. अष्टपैलू खेळाडू म्हणून ह्या सतत त्याची सातत्याने वर्णी होताना पाहायला मिळते. गणेश वत्रे याचा विचार केला तर मागच्या आठवड्यात जो सामना होता त्याच्यामध्ये हॅट्रिक घेणारा हा फलंदाज होता, गोलंदाज होता. नक्कीच पायावर टाकलेला चेंडू, नक्कीच चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच पंच आम्हाला दर्शवतात लेग बायच्या स्वरूपाने ही गोलंदाजी वारंवार पाहायला मिळते गणेश याच्या माध्यमातून. गणेश याचा विचार केला तर कायम स्लो हाताने बॉल लागतो, जास्त स्पेस देत नाहीये, सातत्याने गुड लेन स्पॉटवर चेंडू टाकतो. सातत्याने फलंदाज याला जखडून ठेवण्याचं काम पॉवर प्लेच्या षटकामध्ये, सातत्याने पॉवर प्लेच्या षटकामध्ये गणेश वत्रे करत असतो. यावेळेस धुरे तरवाळीचा उपयोग, लागा तो आबाद नाही तो बरबाद. चेंडू जातोय सरळ सीमारेखा पार. पंच आम्हाला दर्शवतात हा आहे घनाघाती चौकार. नक्कीच 11 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. 4 चेंडूच्या समाप्ती अखेर 11 धावा धावफलकावर नक्कीच पाहायला मिळतात. विचार केला तर फलंदाजी खूपच चांगली पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. मी विनंती करतो परेश इलेव्हन संघाचे 11 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. 5 चेंडूच्या समाप्ती अखेर 11 धावा. माफ करा, 4 चेंडूच्या समाप्ती अखेर 11 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. नक्कीच विनंती करतो परेश इलेव्हन संघाचे 12वा प्रतिनिधी, माफ करा जय भवानी संघाचा 12वा प्रतिनिधी. वारंवार विनंती असेल जय भवानी संघाचा 12वा प्रतिनिधी लवकरात लवकर समालोचन कक्षेशी संपर्क साधायचा आहे. 4 चेंडूच्या समाप्ती अखेर धावफलकावर धावा पाहायला मिळतात 12 धावा. यावेळेस खूपच चांगल्या प्रकारचं चेंडू डीप गोलंदाजी पाहायला मिळते. नक्कीच बायच्या स्वरूपात ही रन आपल्याला पाहायला मिळते. बॅटीचे आणि बॉल मध्ये कुठलाही संपर्क होताना पाहायला मिळत नाहीये. कायम फ्लाइटेड चेंडू टाकताना पाहायला मिळते. नक्कीच नॉन स्ट्रायकिंग एंडवर अजित पाटील आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल, तर स्ट्रायकिंग एंडवर अतुल याचा विचार केला तर सातत्याने विस्फोटक फलंदाजी करण्यात त्याच्या अस्तित्वात पाहायला मिळतं. कशा प्रकारची फलंदाजी करणार आणि कशा प्रकारे क्रीडा रसिकांना मनोरंजन करणार हे पाहणं देखील उत्कंठावर्धक. यावेळेस हलक्या हाताने चेंडूला धडकवून लावले. चेंडू जातोय लॉंगॉनच्या दिशेने. एका धावेत समाधान मानावं लागते, परंतु दुसरीचा मानस नक्कीच पूर्णपणे होताना पाहायला मिळते. 2 धावेने धावसंख्येत होते भर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13च्या घरामध्ये. एक षटकाच्या समाप्ती अखेर 13 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. 13 धावा. चौदा धावा धावफलकावर पाहायला मिळतात. एक षटकाच्या समाप्ती अखेर 14 धावा. नक्कीच विचार केला तर परेश इलेव्हन या संघाने प्रथम नाणेफेकीचं पहिले युद्ध जिंकलं आणि पहिल्या युद्धामध्ये मात्र क्षेत्ररक्षणाचा विचार त्यांनी जय भवानी या संघासमवेत डिस्कशन केला आणि मात्र
परेश इलेव्हन या संघाने पहिल्या षटकामध्ये 14 धावा खर्च करताना आपल्याला पाहायला मिळाले. नक्की जय भवानी संघ पहिलं षटक होतं पॉवर प्लेचं षटक आणि हनामारीचं षटक आणि हनामारीच्या षटकात अवघ्या 14 धावा खर्च होताना पाहायला मिळतात. नक्कीच विचार केला तर खूपच मोठी धावसंख्या म्हणावी लागेल, परंतु अजून देखील 3 सामन्याचा खेळ होणं बाकी. नक्कीच गोलंदाजीसाठी अमन पाहते. अमन याचा विचार केला तर खूपच वेगवान गोलंदाज म्हणून परेश इलेव्हन या संघातून सातत्याने त्याची वर्णी होताना नक्कीच पाहायला मिळते. 12 ते 13 पावलांचा अतिशय वेगवान रनअप LIGN कडून पंचांच्या डाव्या इष्टीकडून तर सामना करेल फलंदाज अजित. नक्कीच अजित पाटील याचा विचार केला तर चांगल्या प्रकारची फलंदाजी नक्कीच सातत्याने पाहायला मिळते. लॉंग ऑन असेल, लॉंग ऑफ असेल, मिड विकेट असेल, मिड झोन असेल, पालांचा उपयोग सुरग घेतला जातोय. लो फुलटॉस प्रतिचा चेंडू होता. एका धावेत समाधान मानावं लागते. एका धावेने धावसंख्येत होते भर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15च्या घरामध्ये. एक चेंडूच्या संमती अखेर 15 धावा लावकर पाहायला मिळतात. वारंवार अमन याचा विचार केला तर अतिरिक्त खांद्याचा हा गोलंदाज आहे. कायम उसळी घेणारा चेंडू, वारंवार डीप मध्ये गोलंदाजी करतो. गोल्डन स्पॉट, शॉर्ट टर्म बॉल, कायम त्याचे हे धारदार शस्त्र आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस मात्र पंच आम्हाला दर्शवतात हा हे अवांतर चेंडू. नक्कीच विचार केला तर स्टंप कुठेतरी दिसले होते. त्रिज्यापळ उद्ध्वस्त करण्याचा मनसुबा होता, परंतु पूर्णपणे मनसुबा तो नाकारला आहे. कुठेतरी स्विंग हलकाशा हवेमध्ये स्विंग होताना पाहायला मिळतोय आणि अवांतर चेंडू होताना पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16च्या घरामध्ये. नक्कीच फुलटॉस प्रतिचा चेंडू कुठेतरी आव्हान होतं. चेंडू नंतर गाठण्याऐवजी गाठले उंची आणि फलंदाज अतुल बॅक टू पवेलियन तंबूच्या आश्रयाला. नक्कीच विचार केला तर अतुल याचा विचार केला तर सातत्याने चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळते, परंतु कुठेतरी स्लोअर प्रतिचा चेंडू होता. बॅटीच्या नीट पट्ट्यात येत नाहीये. हा चेंडू कुठेतरी खेळला असता तरी रन आले असत्या, कारण की होता फुलटॉस चेंडू. एक भेट होती, एक गिफ्ट होतं, परंतु त्या गिफ्टला नाकारलं होतं. अगोदरचा विचार केला तर अतुल याला फुलटॉस प्रतिचा चेंडू दिलता. त्यानं तो थर्डमॅनच्या डोक्यावरून लावला होता घणाघाती षटकारच्या दिशेने, परंतु यावेळेस मात्र चुकीला माफी नाहीये. कुठेतरी आव्हान होतं, परंतु अतुल बॅक टू पवेलियन. नौका फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय प्रदीप ऍट नंबर 3. प्रदीप आपल्याला नक्कीच 2 चेंडूच्या समाप्ती अखेर 16 धावफलकावर पाहायला मिळतात. पुन्हा एकदा चांगल्या प्रतीची गोलंदाजी वारंवार पाहायला मिळते. कायम आउटसाइड दी ऑफ स्टंप, कायम वेगवान गोलंदाजी पाहायला मिळते. कौतुक करावं तेवढं कमी अमन याचं, कारण की अमन याचा विचार केला तर सातत्याने चांगली गोलंदाजी परेश इलेव्हन या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. नक्कीच नवोदित गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. राईट ओव्हर द विकेट पंचांच्या डाव्या इष्टीकडून. यावेळेस पुन्हा एकदा फुलटॉस प्रतिचा चेंडू, क्षेत्ररक्षण तिथे उभा थर्डमॅनच्या दिशेने आणि मात्र थेट फेकी होताना पाहायला मिळते. एका धावेत समाधान मानावं लागते. एका धावेने धावसंख्येत होते भर. 4 चेंडू समाप्ती अखेर 17 धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच विचार केला या षटकातील अजून 2 चेंडू येणं बाकी. या 2 चेंडू मध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करणार अमन हे पाहणं देखील उत्कंठ होतं, कारण की आतापर्यंत पाहिलं तर साजेरी गोजरी अशी गोलंदाजी पाहायला मिळते. डीप मध्ये गोलंदाजी पाहायला मिळते, शॉर्ट गोलंदाजी पाहायला मिळते, फुलटॉस प्रतीची गोलंदाजी पाहायला मिळते, चेंज ऑफ द पेस या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते. परंतु फलंदाजाला पूर्णपणे जखडण्याचं काम अमन मात्र करतोय. यावेळेस पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न ठरतोय असफल. 5 चेंडूच्या समाप्ती अखेर धावफलकावर धाव पाहायला मिळतात 17. धावसंख्या मात्र स्थिरावलेली होताना आपल्याला पाहायला मिळते 17 धावा 5 चेंडूच्या समाप्ती अखेर. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते अमनच्या माध्यमातून. सातत्याने कौतुक करावं तेवढं कमी, कारण की विचार केला तर नवोदित गोलंदाजाकडे प्रेशर असतं आणि ते प्रेशर पूर्णपणे रिलीज केले पुढच्या फलंदाजाच्या टीमवर. पुन्हा एकदा चेंडूला भिरकावून लावले. नक्कीच विचार केला तर एका धावेत समाधान मानावं लागते. 2 षटकाच्या समाप्ती अखेर धावफलकावर धाव पाहायला मिळतात आपल्याला. एकूण
नक्कीच 18 धावफलकावर पाहायला मिळतात 2 षटकाच्या समाप्ती अखेर. नक्कीच वैयक्तिक दुसरं तर सांघिक तिसरं षटक घेऊन येतोय गणेश. गणेश याचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 13 धावा दिलत्या. यावेळेस खूपच चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते. टप्पा पडला व टक्कनिसी बाहेर येतोय. कुठेतरी चिंतेची बाब लेग बाय आम्हाला पंच दर्शवतात. अक्षय यांच्या माध्यमातून विचार केला तर एका धावेने धावसंख्येत होते भर. धावसंख्या जाऊन पोहोचते 19च्या घरामध्ये. एक चेंडूच्या समाप्ती अखेर 29 धावा. कौतुक करावं तेवढं, कारण की 19 धावा फलकावर पाहायला मिळतात. नक्कीच 19 धावा फलकावर पाहायला मिळतात. यावेळेस चेंडूला भिरकावून लावले. चेंडूने अंतर गाठण्याऐवजी गाठली उंची. खूपच चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण बॅकअप आपल्याला पाहायला मिळते. झेल सुटतोय, कुठेतरी सातत्याने चुकी होताना पाहायला मिळते. 2 धावेने धावसंख्येत होते भर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21च्या घरामध्ये. 3 चेंडूच्या समाप्ती अखेर 21 धावा फलकावर आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी नक्कीच खूपच चांगल्या प्रकारची गोलंदाजी त्रिजा फळ उद्ध्वस्त होताना पाहायला मिळतंय. लेग स्टंपावरून ऑफ स्टंप स्पिन होतोय. त्रिजा फळ उद्ध्वस्त. फलंदाज बॅक टू पवेलियन तंबूच्या आश्रयाला. खूपच मोठा घणाघाती हादरा आपल्याला पाहायला मिळतोय जय भवानी या संघाला. विचार केला गणेश वत्रे मॅन इन फॉर्म गोल्डन आर्म म्हटलं जातं. फिरकीचा जादूगर म्हणून त्याला म्हटलं जातं. कुठेतरी या नावाला कुठेतरी संबोधलं जातंय गणेश वत्रे. विचार केला तर 5 चेंडूच्या समाप्ती अखेर धाव फलकावर धाव पाहायला मिळतात 21 धावा. चार चेंडूच्या समाप्ती अखेर धाव फलकावर धाव पाहायला मिळतात 21 धावा. चार चेंडूच्या समाप्ती अखेर 21 धाव फलकावर पाहायला मिळतात. पुन्हा एकदा चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आउटसाइड दी ऑफ स्टंप निर्धाव चेंडूची सांगता 5 चेंडू. नक्कीच माफ करा 4 चेंडू. कुठेतरी नक्कीच 12 प्रतिनिधी आपला इथे आहे. मॅचला मात्र सुरुवात करायची आहे. चार चेंडूच्या समाप्ती अखेर धाव फलकावर धाव पाहायला मिळतात 21 धाव फलकावर पाहायला मिळतात. कुठेतरी गुणलेखनामध्ये कुठेतरी समालोचन मध्ये चुकी होताना पाहायला मिळते. यावेळेस मात्र फुलटॉस प्रतीचा चेंडू गोळीच्या वेगाने चेंडू मात्र जातोय. सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. आतोनात कष्ट केले जातात, आतोनात प्रयत्न केले जातात क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून. नक्कीच 5 चेंडूच्या समाप्ती अखेर 24 धाव फलकावर पाहायला मिळतात. या चेंडूवर 3 रन प्रस्थापित करताना आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच 5 चेंडूच्या समाप्ती अखेर 24 धावा. यावेळेस पुन्हा एकदा दुहेरी तलवारीचा उपयोग. कुठेतरी मिस टायमिंग स्टोट आपल्याला पाहायला मिळतोय. मोठी अपील मागितली जाते परंतु कुठेतरी 2 धावा एकवटताना पाहायला मिळतात. षटक समाप्ती
26 धावा फलकार आपल्याला पाहायला मिळतात. 3 षटकाच्या समाप्ती अखेर 26 धावा. चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते. वारंवार भेदक तिखट मारा पाहायला मिळतोय. या षटकाचा विचार केला तर एक सुद्धा मोठा फटका आलेला नाहीये. गणेश वत्रे नक्की चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते. वैयक्तिक दुसरं नक्की 10 फलकावर धावा पाहायला मिळतात. 26 धावा. 3 षटकाच्या समाप्ती अखेर 26 धावा 10 फलकावर पाहायला मिळतात. चौथं षटक मार्गस्थ होताना पाहायला मिळतंय. नक्कीच स्वराज्य कला क्रीडा व सांस्कृतिक मित्रमंडळ कळंबोली मार्केटचा राजा पुरस्कृत स्वराज्य चषक 2021-22. नक्कीच कुठेतरी पूर्णपणे जखडण्याचं काम परेश इलेव्हन हा संघ मार्फत आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्या षटकाचा विचार केला तर गणेश याने पहिलं षटक हाताळलं. दुसऱ्या षटकाचा विचार केला तर अमन याने दुसरं षटक हाताळलं. आणि तिसऱ्या एकदा पुन्हा षटकाचा विचार केला तर वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक हाताळलं. मात्र गोलंदाज गणेश नक्कीच गोलंदाज दीपक याचा विचार केला तर स्ट्रायकिंग एंडवर सुधीर तर नॉन स्ट्रायकिंग एंडवर आपल्याला पाहायला मिळतोय प्रदीप. माफ करा दीपक. विचार केला तर सातत्याने चांगली प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते. या वेळेस मात्र दीपक कशा प्रकारची गोलंदाजी करणार हे पाहणं देखील उत्कंठावर्धक. स्ट्रायकिंग एंडवर सुधीर आपल्याला पाहायला मिळतो. एक उंचपुरा असा खेळाडू कशा प्रकारची फलंदाजी करणार. चांगल्या प्रकारची गोलंदाजी टप्पा पडल्यावर बाहेर येतो. स्लोवर चेंडू. नक्कीच दीपक याचा विचार केला तर प्रॅक्टिस सेशन मध्ये खूप घाम घालताना आपल्याला पाहायला मिळतो आणि सातत्याने चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. नक्कीच 27च्या धावामध्ये 27 धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. बायच्या स्वरूपात ही 27 धावसंख्या धावफलकावर नक्कीच पाहायला मिळते. एक चेंडूच्या समाप्ती अखेर 4 ते 5 पावलांचा अतिशय वेगवान रनअप लेफ्ट ओव्हर द विकेट. पंचांच्या डावे इष्टीकडून LIG कडून चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते. नक्कीच मला वाटते परेश इलेव्हन हा संघ कुठेतरी गेम प्लॅन करून आलाय का असं वाटते. कारण की पूर्णपणे गोलंदाजाला जखडून ठेवले. या मॅच मात्र दुहेरी तलवारीचा उपयोग. चांगले क्षेत्ररक्षण होतं. चेंडू जातोय सरस सीमारेखा पार. पंच आम्हाला दर्शवतात हा हे घणाघाती चौकार. या 4 धावेने धावसंख्येत होते भर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 31च्या घरामध्ये. नक्कीच श्रीकांत मोळेक जिथे कुठे असतील त्याने समालोचन कक्षेशी संपर्क साधायचा आहे. उर्फ चिकू श्रीकांत मोळेक उर्फ चिकू याने समालोचन कक्षेशी संपर्क साधायचा आहे. नक्कीच विचार केला तर 2 चेंडूच्या समाप्ती अखेर 31 धाव फलकावर पाहायला मिळतात. चांगल्या प्रकारची गोलंदाजी वारंवार पाहायला मिळते. दीपक याच्या माध्यमातून पुन्हा एकदा दुहेरी तलवार करण्याचा प्रयत्न ओळखलं होतं गोलंदाजाने. पुन्हा एकदा चेंज ऑफ द पेस. गुड लेन स्पॉटवर टाकलेला चेंडू जातोय सरळ थाय पॅडला टचतोय आणि मात्र निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. 32 धावा फलकावर पाहायला मिळतात. 3 चेंडूच्या समाप्ती अखेर 32 धावा. चांगल्या प्रकारची गोलंदाजी टिट फॉर टॅट. चौकार आल्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक करताना पाहायला मिळते. गोलंदाज दीपक पूर्णपणे प्रेशर असणार आहे फलंदाज यावर. कारण की धावसंख्येचा आलक आहे तो कमी होताना पाहायला मिळतोय. खूप चांगल्या प्रकारचा चेंडू कुठेतरी थर्डमॅनच्या दिशेला तटवायचा होता परंतु तो मानस ठरतोय असफल. नक्कीच 33 धावा फलकावर पाहायला मिळतात. 4 चेंडूच्या समाप्ती अखेर 33 धावा. चांगल्या प्रकारची गोलंदाजी वारंवार पाहायला मिळते. नक्कीच 4 चेंडूच्या समाप्ती अखेर पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा दुहेरी तलवारीचा उपयोग. चेंडू जातोय सरळ सीमारेखा. नक्कीच पंच आम्हाला दर्शवतील नक्कीच पंच आम्हाला दर्शवतील 2 धावा. नक्कीच पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे. या 2 धावेने धावसंख्येत होते भर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 35च्या घरामध्ये.
नक्कीच या शेवटचा अंतिम चेंडू आणि या सत्राचा सुद्धा अंतिम चेंडू असणार आहे दीपक याच्या माध्यमातून. चांगल्या प्रकारची गोलंदाजी वारंवार सातत्याने पाहायला मिळाली दीपक याच्या माध्यमातून. कौतुक करावं तेवढं कमी. नक्कीच पंचांचा निर्णय अंतिम. 2 धावेत समाधान मानावं लागतंय. या 2 धावेने धावसंख्येत होते भर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 35च्या घरामध्ये. 5 चेंडूच्या समाप्ती अखेर 35 धावा. कुठेतरी विचार विनिमय चालू होता. चौकार आहे का 2 रन आहे, 2 आहे का चौकार आहे, पूर्णपणे खात्री पटवली. नक्कीच 2 धावेत समाधान मानावं लागतंय. पंचांचा निर्णय अंतिम. कुठल्याही प्रकारचा फेरबदल करताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये. नक्कीच मुख्य पंच अक्षय आम्हाला दर्शवतात 2 धावा. 2 धावेने धावसंख्येत होते भर. धावसंख्या जाऊन पोहोचते ते 35च्या घरामध्ये.
5 चेंडूच्या सामन्याखेर 35 धावा या षटकाचा आणि या सत्राचा शेवटचा आणि अंतिम चेंडू दीपक याच्या माध्यमातून कशा प्रकारची खेळ करणार हे पाहणं देखील उत्कंठावर्धक. कारण की पहिल्या षटकाचा विचार करत तर खूप सारा रन आला होता. तिथून पुढे वाटलं 50-55 पर्यंत हा संघ धावसंख्येची मजल मारेल, परंतु तेथून गणेश शिवत्री असेल, दीपक असेल, त्यानंतर अमन असेल, पूर्णपणे धावसंख्येच्या आलेखावर रोख लावताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू, अंतिम चेंडू, नक्कीच हलक्या हाताने चेंडूला ढकलून लावले. क्षेत्ररक्षण तिथे चेंडूची उचल केली जाईल, फेक केली जाईल, त्यावर मात्र 2 धावसंख्येत होते भर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 37च्या धावसंख्येच्या आणि 38 टू विन असणार आहे. मायक्रोफोन वरती सर. धन्यवाद रविराज. तर पुन्हा एक बार जमलेल्या तमाम मान्यवर अतिथी, क्रीडा रसिक आणि क्रिकेट खेळाडूंचं स्वराज्य कला क्रीडा सांस्कृतिक मित्रमंडळ कळंबोली आयोजित मार्केटचा राजा पुरस्कृत स्वराज्य चषक 2021 मध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण पाहत आहोत स्वराज्य चषक 2021 एक भव्य दिव्य आणि अप्रतिम दर्जेदार क्रिकेटचं आयोजन. अर्थातच या क्रिकेटच्या स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून आयोजित केल्या गेल्या या स्वराज्य कला क्रीडा आणि सांस्कृतिक मित्रमंडळ कळंबोली चे संस्थापकीय अध्यक्ष कपिल जमदाडे, त्याचबरोबर त्यांचे साथी सहकारी ओमकार बोराटे, गौरव गव्हाणे, पंकज घाडगे, अजित धुमाळ, ओमकार धुमाळ, प्रसाद राऊत, प्रिन्स वर्मा आणि शरद चेट्टियार, खुशी एंटरप्राइजेस या सर्वांचं वतीने आयोजित ही भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर एक अप्रतिम आयोजन नक्कीच आपल्याला पाहायला मिळतंय. थोडासा अवधी आपल्याकडे नक्कीच आहे. पहिल्या सत्रामध्ये धावा उभारल्या गेल्या 37 आणि विजयासाठी लक्ष मात्र ठेवलं गेलं ते 38 धावांचं. 24 चेंडू 38 धावा, चेंडू आणि धावांमध्ये 14चं अंतर आहे. परेश 11 संघ एकीकडे आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच्या समवेत मात्र जय भवानी क्रिकेट संघ या 2 संघादरम्यानची लढत. या दरम्यान विनंती असेल आदित्य प्रिया जय मल्हार, फोर्स फिटनेस ए आणि माऊली या दोन्ही संघाच्या संघनायकांना की आपण नाणेफेकीसाठी संपर्क करायचा आहे. खेळाचा पूर्वार्ध या ठिकाणी समाप्त झाला आणि या स्पर्धेच्या नियमावली अंतर्गत पूर्वार्ध समाप्त झाल्यानंतर जो मध्ये आपल्याला गॅप मिळतोय त्या गॅपमध्ये आपण नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. तर विनंती असेल आदित्य प्रिया जय मल्हार, फोर्स फिटनेस ए संघाचा संघनायक आणि त्याचबरोबर माऊली संघाचा संघनायक की आपण नाणेफेकीसाठी समालोचन कक्षाशी संपर्क करायचा. ही शेवटची पुकार असेल दोन्ही संघाच्या संघनायकांसाठी. तर या दरम्यान श्रीकांत मुळीक अर्थातच मराठीचा एक अप्रतिम आवाज, एक जबरदस्त समालोचक, यांना देखील विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. कारण कळंबोली क्रिकेट म्हटलं तर हे काही असे चेहरे आहेत, हे काही असे आवाज आहेत की जे क्रीडा रसिकांच्या कानावरती पडले म्हणजे एक वेगळं सुख नक्कीच पाहायला मिळतं. ज्यामध्ये विके नांगरे पाटील असतील, श्रीकांत मुळीक अर्थातच चिकू असेल, आज आपण रविराजला ऐकलं, नक्कीच एक युवा समालोचक आहे. आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर राजन सोनी हे देखील राष्ट्रभाषा हिंदीमधून आपल्याला समालोचनाच्या माध्यमातून लाभले होते. तर विनंती असेल श्रीकांत मुळीक, चिकू, आपल्याला विनंती आहे की आपण आमच्या व्यासपीठावरती यायचं. तर चला खेळाडूंना विनंती, आपण थोडंसं स्पीडअप करायचंय. स्पर्धेच्या आयोजकांच्या माध्यमातून आम्हाला सातत्यानं सूचना येत आहेत, वारंवार सूचना येत आहेत की आपण खेळाडूंना थोडंसं स्पीडअप करायला सांगायचंय. पंचांना देखील विनंती असेल की आपण खेळाडूंना सामना सुरू करण्याच्या सूचना करा, कारण यानंतर आणखीन एक सामना आहे पहिल्या फेरीतील आणि त्यानंतर मात्र 3 दुसऱ्या फेरीतील सामने, 2 तिसऱ्या फेरीतील सामने आणि 1 सेमीफायनलचा सामना. अर्थातच 3, 2, 5 आणि 1, 6 त्यानंतरचा यानंतरचा होणारा सामना 7, असे एकूण तब्बल अजूनही 6 ते 7 सामने खेळवणं बाकी आहे आणि प्रत्येक सामना किमान 4 षटकांचा व्हावा हे आयोजकांचं म्हणणं आहे. त्यामुळे विनंती असेल जर विलंब झाला सामन्यांना तर मात्र षटकांची संख्या ही कमी करावी लागेल. तर नक्कीच या ठिकाणी पहिल्या सत्राचा खेळ
समाप्त झाला खेळाचा उत्तरार्धाला सुरुवात होईल आणि जर आपण पाहिलं तर शेवटची लढत यानंतर मात्र आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल आदित्य प्रिया जय मल्हार ए फोर्स फिटनेस हा संघ आणि त्याच्या विरोधामध्ये मात्र माऊली संघ. माऊली संघाचा मी नेहमी उल्लेख करतो की धक्कादायक निकाल लावण्यासाठी हा संघ ओळखला जातो, परंतु माऊली संघ या वर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये फारसा फॉर्म मध्ये नाहीये. प्रतीक आमच्या समोर जोडले जात आहेत. वेलकम प्रतीक. तर आदित्य प्रिया जय मल्हार संघाचे संघनायक आणि त्याचबरोबर माऊली संघाचे संघनायक देखील आले आहेत. या ठिकाणी पहिला चेंडू गणेश स्वतः संघनायक सलामीवीर फलंदाजाच्या भूमिकेमध्ये मैदानाच्या आत आणि त्याच्या समवेत जर आपण पाहिलं तर सलामीवीर फलंदाजाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय गणेश, त्याच्या समवेत उमेश. गणेश आणि उमेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर गोलंदाजीच्या बोगल्यावरती गोलंदाज संदीप. यावेळेस ऑन द नीज कव्हर आणि पॉइंटच्या दिशेनं पॉइंटच्या डोक्यावरून हा चेंडू तटवलाय. डीप बॅकवर्ड पॉइंटला चेंडू जातोय. जोपर्यंत चेंडूची उचल होणार परत फेकी होईल तोपर्यंत मात्र अवधी आहे. धावा एकवटल्या जात आहेत. 2 पा एकेरी दुहेरी धाव्यांवरती विश्वास दर्शवला जात आहे. गणेशचा जर आपण विचार केला तर जमिनीला लगतचे फटके गॅप शॉट सिलेक्शन या खेळाडूचं खूप चांगले गेले अनेक वर्ष सातत्यानं संघाचं नेतृत्व करतायत आणि ज्या ज्या वेळेला गरज असते त्या त्या वेळेला मात्र या खेळाडूच्या माध्यमातून खूप चांगला खेळ नक्कीच केला गेलाय. या वर्षीचा जर आपण फॉर्म पाहिला परश 11 संघाचा खूप चांगल्या फॉर्म मध्ये हा संघ आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. यावेळेचा चेंडू शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता. ऑन साइड रिजन मध्ये चेंडू वळवलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार. अगदी सीमा रेषेलगत चेंडू अडवला जातोय. प्रयत्नांची पराकाष्ठा ही नक्कीच यावेळेस पाहायला मिळाली क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि तोपर्यंत मात्र अंकुर क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी खूप चांगला प्रयत्न होता आणि जवळपास आपल्या संघासाठी 2 महत्वपूर्ण धावा या क्षेत्ररक्षकांना मात्र रोखल्यात. एकूण धावसंख्या धावफलकावर 3 चेंडूंच्या समाप्ती अखेर बिनबाद 5 धावा. बॅट बदलण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला गेलाय. पूर्वी जर आपण पाहिलं तर दोनही खेळाडू एकाच बॅटनं खेळायचे अशी चिन्ह आपल्याला पाहायला मिळायची. एक साधारणतः आपण 10 ते 15 वर्ष पाठीमागे जर गेलो, परंतु आता मात्र एका एका खेळाडूकडे 15 बॅट्स आहेत. त्यामुळे नो डाऊट हा फटका कनेक्ट करता आला नाहीये. प्रत्येक खेळाडूची वेगवेगळी चॉईस असते. कोणी हेवी बॅटनं खेळतो, कोणी लाईट वेट बॅटनं खेळतो, कोणी जाड ब्लेडच्या बॅटनं खेळतो, कोणी थोडंसं मी म्हणेन की स्लिम ब्लेडच्या बॅटनं खेळतो. प्रत्येक खेळाडूचं काही बॅट्समन रॅकवाले बॅट्स वापरतात ज्यामध्ये मागच्या बाजूनं थोडंसं वजन कमी करण्यासाठी खड्डे तयार केलेले असतात. यावेळेस मात्र मोठा फटका खेळायचा मानस, परंतु एलिव्हेशन नक्कीच देता आलं नाहीये. केवळ बॅटीचा आउटर एज घेता आणि थोडासा नाराज नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो खेळाडू. धावसंख्या विजयासाठी लक्ष उभारायचं 38 धावांचं धावसंख्या फार मोठी नाहीये, परंतु ज्या पद्धतीनं सुरुवात होणं गरजेचं आहे कारण पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा उभारण्याचा मानस हा प्रत्येक संघातील खेळाडूंचा असतो. यावेळेस मात्र गणेश शफल केलाय. गरज होती का? कारण उजवी अष्टी आणि उजव्या अष्टीच्या बाहेरच्या चेंडूवरती जोरदार प्रहार करण्यासाठी हा खेळाडू ओळखला जातो, परंतु आपल्या स्वाभाविक खेळाच्या विपरीत म्हणजे ऑनसाईडला हा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला. कारण आतापर्यंतचा जो खेळ आम्ही पाहिलाय कळंबोली क्रिकेटमध्ये गणेश खानावकरचा जर आपण विचार केला ऑफसाईडला खूप ताकदवर फटके या खेळाडूचे मानले जातात आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर प्रिन्स ऑफ कोलकाता अर्थातच दादा ज्या पद्धतीनं ऑफसाईडचा महाराजा ओळखले जायचे तसं मी म्हणेन कळंबोली क्रिकेटमध्ये हा खेळाडू ऑफसाईडचा महाराजा आहे, परंतु थोडासा आपल्या स्वभावाच्या व्यतिरिक्त खेळ करण्याचा प्रयत्न केला. तिथे निर्धाव चेंडू आला. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा आपल्या बेसिक्सवर कॉन्सन्ट्रेट केलं आणि सिंगलनं स्ट्राईक मात्र आपल्याकडे रिटेन केले. षटक समाप्त होत आहे पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावफलकावरती मात्र धावा येत आहेत 7 धावा. 7 रन्स ऑन द बोर्ड. 7 धावा धावफलकावरती आल्या. टीम मीटिंग होते. मनीष धायगुडे स्वतः संघनायक. चर्चा विचार विनिमय या ठिकाणी केला जातोय आणि गोलंदाजांची निवड मी म्हणेन की सुरुवातीलाच कारण 4 षटकांचे सामने 3 गोलंदाज वापरणं तुमच्याकडे बंधनकारक आहे आणि अशा परिस्थितीमध्ये गोलंदाजांचं सिलेक्शन हे ऑलरेडी ठरलेलं असतं. फक्त विनंती आहे खेळाडूंना की आपण थोडंसं स्पीडअप करायचंय. घड्याळाची वेळ आपल्याला दर्शवते की जवळपास दुपारचे 1:40 झाली आहेत. मध्यानची वेळ आहे आणि त्यामुळे थोडासा जो अवधी आहे 1:33 नक्कीच आपल्याला आता पाहायला मिळतात. तर
उर्वरित सामन्यांची संख्या लक्षात घेता थोडासा स्पीड आपण वाढवायचा आणि पंचांना देखील विनंती आहे की सातत्यानं आपण खेळाडूंना सामना सुरू करण्याच्या सूचना करायच्या आहेत. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येत आहेत स्वतः गोलंदाज संघनायक मनीष दायगुडे. यावेळेस मात्र बॅकफुट पंच पाहायला मिळतोय. गणेश जो स्ट्रॉंग झोन मानला जातो यावेळेस मात्र वाईड लॉंग ऑफ मध्ये अप्रतिम टायमिंग, दर्जेदार फटका, क्लास या फटक्यामध्ये पाहायला मिळाला आणि चेंडू सीमारेषा ओलांडतोय चौकार. पण गणेशचा मी मगाशी देखील उल्लेख केला की ऑफ साईडचे फटके हे या खेळाडूचा स्ट्रॉंग झोन आहे आणि त्या स्ट्रॉंग झोनच्या व्यतिरिक्त फटका खेळण्याचा प्रयत्न मागच्या षटकामध्ये केला गेला होता जिथं शफल करून ऑन साईडला चेंडू मारण्याचा मानस होता. परंतु इथे मात्र आपल्या बेसिक्स वरती लक्ष दिलंय. आपला जो स्वाभाविक खेळ आहे त्या स्वाभाविक खेळावर लक्ष दिलं आणि इथे मात्र पुन्हा एकदा बॅकफुटला गेला, बॉडी वेट ट्रान्सफर केला, क्रीजच्या खोलीचा वापर, वाईड स्टँडमॅन रिझन मध्ये चेंडू वळवला जातोय. जोपर्यंत चेंडू अडवणार तोपर्यंत मात्र मिळते संधी. धावा एकवटल्या जात आहेत 2 आणि या 2 धाव्यांच्या बरोबरीनं संघ मात्र पुढे सरसावतोय. धावफलकावरती धावा येत आहेत बिनबाद 13 धावा. 13 रन्स ऑन द बोर्ड, 13 धावा धावफलकावरती आहेत. विजयासाठी लक्ष गाठायचं 38 धावांचं म्हणजे अजूनही 25 धावांची गरज हा सामना जिंकण्याकरता. षटक क्रमांक 2 या ठिकाणी गोलंदाज मनीषच्या माध्यमातून. मनीषचा जर आपण विचार केला तर फलंदाजांना बाद करणे ही या गोलंदाजाची ओळख नाहीये, ते केवळ निर्धाव चेंडू फेकणार. यावेळेस मात्र एक वेगळा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जेलच्या खाली येत आहेत आणि मी म्हणेन की थोडसा फंबल पाहायला मिळाला आणि शेवटच्या क्षणाला चेंडू जमिनीला आदळतोय. शॉर्ट थर्डमॅन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक उभा होता, अगदी फ्री होम डिलिव्हरी होती, घरपोच सेवा होती, पण तो हा झेल मात्र सुटलाय. मुन्ना मायकल आमच्या समोर जुळले गेलेत. अप्रतिम कॅमेरा वर्क त्यांचं देखील आपण पाहू शकता रिप्लेच्या माध्यमातून. हा झेल कशा पद्धतीने सुटला हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. आणि इथे मात्र गणेश ड्रिल करतायत की हा फटका मला डगलेस मरेलियर या पद्धतीने खेळायचा होता. पा फिरोजशाह कोटलाच्या मैदानावरती झिम्बाब्वियन फलंदाज डगलेस मरेलियरनं अक्षरशः भारतीय गोलंदाजाची पिसं काढली होती या फटक्यानं. अगदी तोच फटका खेळण्याचा प्रयत्न इथे होता, परंतु यावेळेस मात्र निर्धाव चेंडूचे होते. सांगता गोलंदाज मनीष. मी मगाशी देखील म्हटलं की गोलंदाज 2 प्रकारची गोलंदाजी करत असतात. एकीकडे अटॅकिंग गोलंदाजी जिथे प्रत्येक चेंडूवर फलंदाज बाद करण्याचा मानस असतो, परंतु दुसरी गोलंदाजी असते डिफेन्सिव्ह, आणि मनीष हा डिफेन्सिव्ह गोलंदाजीसाठी ओळखला जातो जिथे फक्त चेंडू निर्धाव फेकणं हा एक मात्र उद्देश असतो. यावेळेस थोडंसं नियंत्रण हरपलं गेलंय. उजव्या एसटीच्या किंचित बाहेर निघणारा चेंडू पंच आमच्या दिशेनं वळतायत. अवांतर चेंडूचा इशारा होतोय आणि अवांतर धावेच्या मदतीनं का होईना संघाची धावसंख्या मात्र 1 न वाढते. 16 धावा धावफलकावरती. 16 रन्स ऑन द बोर्ड. 16 धावा धावफलकावरती आहेत. विजयासाठी 38 धावांचं लक्ष, अजूनही 22 धावांची गरज. यावेळेस मात्र चांगला चेंडू आहे. विकेटच्या अंतिम चरणामध्ये ब्लॉकमध्ये हा चेंडू केला गेलाय. प्रत्युत्तर नाहीये फलंदाजाकडे, कारण आपण पाहिलं तर थोडासा जागा बनवण्याचा प्रयत्न केला गेला, शरीरापासून दूर हा चेंडू गेला. 4 चेंडू झालेत या षटकातील. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि एकूण धावसंख्येचा विचार केला तर स्थिरावलेली धावसंख्या 16 धावा धावफलकावर. गोलंदाज मनीष, कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. चौकार जरूर आला होता. यावेळेस मात्र जमिनी लगतचा फटका, डीप एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक तैनात आहे 38 सर्कलवर, अगदी एज ऑफ द सर्कल क्षेत्ररक्षक आहे, त्यामुळे ही 1 धाव ऑन आहे हे ओळखलं फलंदाजानं. सिंगलनं मात्र स्ट्राईक रोटेट केली. पुन्हा एकदा संधी मिळाली ती गणेशला. जर अंतिम चेंडूवरती गणेशच्या बॅटमधनं चौकार आला, कारण ऑफसाईडचं क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅन आहे, शॉर्ट पॉइंट आहे 38 सर्कलमध्ये, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आहे 38 सर्कलमध्ये, तर डीप मध्ये आपण पाहिलं वाईडिश लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हर हे 2 क्षेत्ररक्षक. यावेळेस मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू वळवलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. स्वीपर कव्हर त्या ठिकाणी आहे, परंतु गणेश 2 धावांसाठी पुढे सरसावत आहेत. 2 महत्वपूर्ण धावा धावफलकावरती अंकित केल्या जात आहेत आणि या 2 धाव्यांच्या बरोबरीनं संघाची एकूण धावसंख्या मात्र धावफलकावर 19 धावा. लक्ष गाठायचंय 38 धावांचं. अर्धा टप्पा 2 षटकामध्ये गाठला जातोय. 19 धावा धावफलकावर आल्यात. इक्वेशन जर पाहायचं झालं तर नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल की येणारे 12 चेंडू आणि 19 धावांची गरज. 12 चेंडू 19 धावा. अजूनही सामना बॅलन्स आहे, इक्वली बॅलन्स आहे दोनही संघांच्या बाजूनं. मनीष आपल्या वैयक्तिक कोड्यातील दुसरं षटक टाकणार की पुन्हा एकदा पहिलं षटक फेकणाऱ्या गोलंदाज संदीप वरती विश्वास दर्शवला जाणार, या विषयावर या ठिकाणी चर्चा संघनायकाच्या माध्यमातून केली गेली आणि निर्णय इथे मात्र, कारण ही योग्य वेळ आहे तिसऱ्या गोलंदाजाला तुम्हाला इंट्रोड्यूस करण्याची. 12 चेंडू 19 धावांची गरज आहे. जरी 10 धावा मध्ये तिसरा गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी करून गेला तर मात्र येणाऱ्या षटकात 6 चेंडू
9 धावांची गरज असेल आणि 6 चेंडू 9 धावा या मैदानावरती डिफेंड केलेले आपण पाहिल्यात. 1 चेंडू 7 धावा या मैदानावरती, 1 चेंडू 9 धावा या मैदानावरती झालेले आपण पाहिल्यात. त्यामुळे सध्या तुर्तास कोणत्याही प्रकारचं भाकीत करणं योग्य ठरणार नाही, परंतु जी रणनीती आहे ती रणनीती असेल की या षटकामध्ये कमीत कमी धावा खर्च करण्याचा, आणि त्यामुळेच की काय तर संदीप या गोलंदाजाची वर्णी मात्र लागते. या उलट परेश 11 संघानं या षटकात 8 किंवा 10 धावा, 8 धावा देखील चालतील. जर 8 धावा जरी आल्या विकेट न गमावता, इथे मात्र हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, आणि प्रयत्न मात्र होतोय सक्सेसफुल. वाईड इज लॉंग ऑफ रिझन मधून चेंडू वन बाउन्स इनटू द फेन्स, चौकार. या ठिकाणी चौकार आलाय. निर्णायक क्षणाला चौकारानं आघाडीच्या गोलंदाजावरती प्रहार केला गेलाय. पण निर्णय घ्यायचा होता संघनायकाला की तिसरा गोलंदाज वापरायचा की आपल्या आघाडीच्या गोलंदाजाला पुन्हा एकदा पाचारण करायचा. निर्णय घेतला गेला आघाडीच्या गोलंदाजाला पाचारण करण्याचा, आणि ही एक बेस्ट सुरुवात आहे. मी म्हणेन की आघाडीच्या गोलंदाजावरती जर चौकार लगावला तर येणारा गोलंदाज हा आपोआपच मानसिक दडपणाखाली असेल. इक्वेशन बदललंय, समीकरण बदललंय. येणारे चेंडू असतील 11 आणि गरज मात्र असेल ती 15 धावांची. यावेळेस मात्र खोलवर प्रतीचा चेंडू आहे, गरंगाळ्यात चेंडू येतो डीप मिड ऑनच्या क्षेत्रामध्ये. सिंगल मात्र आली आहे. चांगला निर्णय गणेशनं ओळखलाय. सामना आवाक्यामध्ये आहे आणि इथून नाहक फलंदाज गमावणं हे आपल्या संघाला कुठेतरी धोक्याची इशारा असू शकते, धोक्याची घंटा ठरू शकते. त्यामुळेच की काय गणेशनं नकार दिलाय. फील्ड प्लेसमेंट पाहिली जाते, परंतु ऑनसाइडचं फील्ड प्लेसमेंट पाहिलं जाते, जो त्याच्या स्वाभाविक खेळाच्या अगदी विपरीत आहे. यावेळेस मात्र मोठा फटका, चेंडू हवेमध्ये. पाहूया क्षेत्ररक्षक झेल खाली येत आहेत का, आणि झेल मात्र इथे केला जातोय पूर्ण. सतीश टेंबे झेलच्या खाली येत आहेत आणि झेल मात्र या ठिकाणी केला जातोय पूर्ण. 24 या धावा संख्येवरती 5 सलामी दिली गेली 24 धावांची या दोन आघाडीच्या फलंदाजाच्या माध्यमातून, आणि ज्या सुरुवातीची अपेक्षा होती ती सुरुवात मात्र परेश 11 संघाला जरूर दिली गेली. 24 धावा धाव फलकावरती आल्यात. विजयासाठी लक्ष गाठायचं 38 धावांचं सतीश टेंबे संघामध्ये आहे. याचा अर्थ अंतिम षटकामध्ये सतीशचा वापर केला जाणार का, कारण एक काळ आपल्या फिरकीच्या जादूवरती भल्या भल्या फलंदाजांना नाचवणारा हा गोलंदाज या ठिकाणी आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो. झेल पूर्ण केलाय सतीशनं. आपला मी म्हणेन की जी उपस्थिती आहे ती उपस्थिती त्यानं दाखवली आहे या झेलाच्या माध्यमातून, आणि इथून हा संघ कमबॅक करणार का. या सामन्यामध्ये पुन्हा शिरकाव करण्याची संधी मिळाली आहे, ती अर्थातच परेश 11 संघाविरुद्ध. नवीन फलंदाज चंद्रकांत ऑन स्ट्रायकिंग एंडला. चंद्रकांत गावडे इंजर्ड आहे. मला वाटतं थोडीशी दुखापत जरूर झाली आहे, परंतु क्रिकेट बद्दलचं प्रेम, क्रिकेट बद्दलची आत्मीयता, क्रिकेट बद्दलची ओढ त्याला मैदानावरती घेऊन आले. निर्धाव चेंडू प्रत्येक निर्धाव चेंडू हा फलंदाजांवरती दबाव टाकणारा असेल तर गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढवणारा चेंडू असेल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा गरज आहे का या प्रकारच्या फटक्याची, हे मात्र सांगितलं जात आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज सामना अवाक्यामध्ये आहे आणि इथून मात्र मोठ्या फटक्यांची गरज सध्या तरी नाहीये. ही कानमंत्रणा चंद्रकांत गावड्याच्या माध्यमातून नक्कीच आपल्या खेळाडूला दिली जाते, साथी सहकार्याला दिली जाते, आणि इथून मात्र काही महत्वपूर्ण सूचना या नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात त्या गणेशच्या माध्यमातून. गणेश बाद झालेत, माफ करा. चंद्रकांत नॉन स्ट्रायकिंग एंडला, परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. अप्रतिम गोलंदाजी संदीप, आघाडीचा गोलंदाज पुन्हा एकदा धीम्या गतीने चेंडू फेकलाय. इथे मात्र हाफ ट्रॅकर जरूर होता, परंतु गती काढून घेतली पूर्णपणे आणि धीम्या गतीनं बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी पाहायला मिळाली. फसवा चेंडू फेकलाय आणि आता मात्र दबाव पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. परेश 11 संघावरती सामना रोमांचक स्थितीमध्ये आलाय. एक जबरदस्त लढत मैदानावरती. धाव संख्या आहे धाव फलकावरती 24, गरज आहे अजूनही 14 धावांची. चौकार आला पहिल्या चेंडूवरती, दडपण निर्माण केला गोलंदाजाला, परंतु असं म्हटलं जातं ना की दडपणाखाली जो खेळाडू चांगला सर्वोत्तम खेळ करतो तोच संघ, तोच खेळाडू मात्र विजयाच्या दिशेने अग्रसर असतो. इथे कोणत्याही प्रकारचा दबाव घेतला नाही. उलट गणेशचा जो झेल होता तो मी म्हणेन की या सामन्याला कलाटणी देणारा क्षण ठरला. सतीश टेंबेनं एक अप्रतिम झेल पूर्ण केला आणि त्यानंतर मात्र अगदी मी म्हणेन की सामन्याला कलाटणी देणारं षटक हे संदीपच्या माध्यमातून फेकलं गेलं. षटक क्रमांक 3 या ठिकाणी झालंय समाप्त. सामना अजूनही इक्वली बॅलन्स आहे. मी म्हणेन परेश 11 संघाचा या वर्षीचा जर आपण फॉर्म पाहिला तर ज्या फॉर्म मध्ये हे संघ आहे, हे खेळाडू आहेत,
त्यामुळे हा सामना अजूनही इक्वली बॅलन्स आहे, 50-50 आहे. येणारे चेंडू 6 आणि गरज मात्र असेल ती 14 धावांची. 6 चेंडू 14 धावा आणि सतीश फिरकीचा जादूगर ज्याच्या हातामध्ये मात्र चेंडू सोपवला गेलाय. एक काळ आपण पाहिलं तर आपल्या फिरकीच्या जादूवरती भल्या भल्या फलंदाजांना नाचवण्याची क्षमता या गोलंदाजामध्ये होती आणि आज मात्र आपली क्षमता सिद्ध करण्याची संधी संघनायकांना दिली आहे. हातामध्ये चेंडू सोपवलाय जयभवानी संघाच्या संघनायकांना सतीशच्या आणि सतीश मात्र कशा पद्धतीने गोलंदाजी करणार, अप्रतिम अप्रतिम गोलंदाजी आणि तितकंच चांगलं यष्टीरक्षण. पण प्रत्येक निर्धाव चेंडू मागे टाळ्यांचा कडकडाट आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. जयभवानी स्पोर्ट्स क्लब विरुद्ध परेश 11, दोन ताकदवर संघ विजयासाठी चुरशीची लढत आपल्याला मैदानावर पाहायला मिळते. परंतु विसरून चालणार नाहीये मित्रांनो, चंद्रकांत गावडे मैदानावरती आहे आणि हा खेळाडू जोपर्यंत मैदानावरती आहे एकाच चौकार एकाच षटकार वाढायची क्षमता ही नक्कीच या खेळाडूमध्ये. इथे मात्र मिस टायमिंग होत आहे, बॅटीचा इनर आहे, शॉर्ट फाईन लेगला चेंडू जातोय, शॉर्ट फाईन लेग मध्ये हा चेंडू अडवला जाणार, तोपर्यंत मात्र मिळते संधी आणि या संधीनं एक धाव धावफलकावरती एकवटली जाते. कौतुक करावं लागेल गोलंदाज संदीपचं, तर कौतुक करावं लागेल अंतिम षटक फेकणारा दबावाखाली असणारा षटक हाताळणारा गोलंदाज सतीश टेंबेचा. अजूनही येणारे 4 चेंडू 13 धावांची गरज. सामना इक्वली बॅलन्स आहे. स्ट्रायकिंग एंडला मात्र फलंदाज उमेश ज्याच्या बॅट मधनं आतापर्यंत एक चौकार आलाय. आपल्या वैयक्तिक 11 या धावसंख्येवरती हा खेळाडू खेळतोय. मागील षटकामधले 3 सलगचे निर्धाव चेंडू दबाव निर्माण करणारे चेंडू होते, परंतु दबावाखाली तुम्हाला तुमचा सर्वोत्तम खेळ मैदानावरती दाखवावा लागेल. इथे मात्र जमिनीलगतचा फटका, ड्राईव्ह केलाय, सिंगल मिळाले, दुसऱ्या धावेसाठीचा कॉल आहे. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट, डेंजर एंड कडे होता फलंदाज चंद्रकांत आणि 2 धावा इथे मात्र केल्या जात आहेत पूर्ण. या 2 धाव्यांच्या बरोबरीनं संघाची एकूण धावसंख्या 27. अजूनही गरज असेल येणारे 3 चेंडू आणि 11 धावांची गरज. 3 चेंडू 11 धावा, 10 धावा जरी आल्या तरी नाणेफेकीच्या बळावरती संघ विजय घोषित केला जाईल. परंतु 3 चेंडू 11, 3-11चं हे समीकरण, हा चेंडू निर्धाव की चौकार, निर्धाव की षटकार. इथे मात्र चेंडू फलंदाज गमावलाय. चंद्रकांतला मात्र या ठिकाणी परतावं लागेल. धावगेड्याचा प्रयत्न होता, चंद्रकांतनं कॅल्क्युलेट केलं होतं की शेवटचे 2 चेंडू 10 किंवा 2 चेंडू 11 हे समीकरण मी पेलावू शकतो आणि त्यामुळेच की काय चंद्रकांतनं मात्र या ठिकाणी प्रयत्न केला होता स्ट्राईक आपल्याकडे रिटेन करण्याचा, परंतु मैदानाच्या आतमध्ये कदाचित नॉन स्ट्रायकिंग एंडला चेंडू स्पर्श केला नाहीये. अंपायर आपलं डिसिजन आमच्यापर्यंत यायचंय, इट्स आउट. तर चंद्रकांत बाद आहेत आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हर्षल. हर्षल मैदानाच्या आतमध्ये जाताना हर्षल सारखा खेळाडू इनॅट नंबर 4 आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीचा फलंदाज आहे, परंतु फॉर्म सांगतो या खेळाडूचा की या खेळाडूला अगदी निर्णायक क्षणाला मैदानाच्या आतमध्ये येण्याची संधी मिळाली आहे. 2 चेंडू 11 धावांची गरज आहे. चला थोडासा सामना स्पीड अप करायचा आहे. विनंती असेल, सातत्यानं सूचना येतात आम्हाला पाठीमागून आयोजकांच्या माध्यमातून, त्यामुळे सामना स्पीड अप करायचा आहे. सतीश पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे, तितक्यात चांगल्या पद्धतीने चेंडू खेळून काढलाय, परंतु या चेंडूवरती तुम्हाला मॅक्सिमम जास्तीत जास्त 2 धावा मिळतील आणि इक्वेशन मात्र अंतिम चेंडूवरती उरेल ते 1 चेंडू आणि 9 धावांची गरज. धावसंख्या धावफलकावरती 29, 29 धावा. 4थ्या षटकाचा खेळ सुरू आहे. सतीशनं मात्र मी म्हणेन की संयमी गोलंदाजी मैदानावरती दाखवली. कोणत्याही प्रकारे प्रेशर या खेळाडूंना आपल्यावरती घेतलं नाही आणि संयम या मैदानावरती दाखवला गेला. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, इथे केली गेलेली एक चूक तुमच्या संपूर्ण मेहनतीवरती पाणी फेरू शकते. बऱ्याच वेळेला आपण पाहिलंय की गोलंदाजांना वाईड फेकला, 22 मध्ये 4 धावा आल्यात, एकूण 5 धावा त्या चेंडूवर मिळाल्यात, असं काहीच चित्र किंवा एखादा नो बॉल, व्हाईट बॉल या सामन्याचं चित्र विचित्र करू शकतो. परंतु सतीशकडे आहे अनुभव, सतीश आहे फिरकीचा जादूगार आणि पुन्हा एकदा मात्र यांना सिद्ध केलंय आपल्याला आणि सतीशनं घेतलेला झेल ठरला या सामन्यातील टर्निंग पॉइंट आणि हा सामना मात्र जिंकलाय तो जय भवानी स्पोर्ट्स क्लब
कळंबोली संघानं. विजेत्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन, तर पराभूत संघाला मात्र त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊयात या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच कडे. मी विनंती करतो परेश इलेव्हन संघाचा संघनायक, कृपया आपण आमच्या आयोजकांशी संपर्क करायचा आहे. परेश इलेव्हन आणि त्याचबरोबर विनंती असेल जय भवानी संघ की आपले 2 पंच आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. जय भवानी संघ विनंती असेल की आपले 2 पंच आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत, सहकार्य करायचंय. तर जाऊयात या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच पुरस्काराकडे. आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ज्यानं निर्णायक क्षणाला एक अप्रतिम झेल पूर्ण केला आणि त्याचबरोबर अंतिम षटक हाताळत असताना सामना आपल्या संघाच्या बाजूने झुकवला, निर्णायक षटक फेकणारा सतीश टेंबे ठरतोय या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी. सतीश आपण यायचंय.